अध्यक्ष महोदय, आपण उल्हासनगरच्या एक मिनिट रेग्युलायझेशनच्या मंत्री आहेत ना. चला. अध्यक्ष महोदय, आपला धन्यवाद व्यक्त करतो. उल्हासनगर हे 13 किलोमीटरच्या क्षेत्रफळ वसलेले एक शहर असून त्या राज्यातील सर्वाधिक दाट वस्तीचे शहर आहे. अध्यक्ष महोदय, 2005 पूर्वीच्या शहरातील अनधिकृत इमारती असतील किंवा धोकादायक इमारती असतील किंवा काही धोकादायक इमारती पडलेल्या आहेत त्या इमारती असतील किंवा झोपडपट्टीतील छोटे छोटे घरे असतील, त्यासाठी रेग्युलायझेशन करण्यासाठी जो लागणारा दंड होता तो जास्त असल्यामुळे रेग्युलायझेशन होत नव्हतं. त्यामुळे 14 मार्च 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आम्ही सर्वांनीच नवीन GR या ठिकाणी काढला. त्यामध्ये जो जास्त दंड आकारला जायचा तो दंड कमी करण्यात आला. त्यामुळे लोकांना परवडणारा असा हा दंड होता. परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे, असहकार्यामुळे, ADTP नसल्यामुळे व नगरपालिकेचे अधिकारी व प्रांत कार्यालयातील अधिकारी व TLR मधील अधिकारी यांच्यातील समन्वय नसल्यामुळे, रेग्युलर ADTP नसल्यामुळे, ऑनलाईन पोर्टल बंद पडल्यामुळे रेग्युलेशनचं जे काम होतं उल्हासनगरचे ते पूर्णपणे बंद झालं, कमी झालं. आणि त्यामुळे जे रेग्युलायझेशन करायला हवं होतं 2017चा जो DP प्लॅन आहे त्याप्रमाणे रेग्युलेशन करायला हवं होतं, परंतु जुन्या DP प्लॅनप्रमाणे रेग्युलेशनमध्ये त्रुटी असणे अशा अनेक कारणं या ठिकाणी होते. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये दिले 1,80,000 मालमत्ता कारधारकांना फॉर्म नोटिसा देऊन दिल्या असल्या आहेत आणि त्यापैकी 450 अर्ज प्राप्त झालेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि पात्र फक्त 13 D फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे काम पूर्णपणे या ठिकाणी रेग्युलायझेशन उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये बंद झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी शासनाला आपल्या माध्यमातून मी प्रश्न स्पेसिफिक प्रश्न असा आहे, जे रेग्युलायझेशनचे काम एक कमी धीमी काम केलेले जे अधिकारी आहेत, असहकार्य करणारे जे अधिकारी आहेत, अशावर कोणती कारवाई करणार? आणि रेग्युलायझेशन करण्यासाठी वन विंडो सिस्टम करून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एक अधिकारी नेमून त्यांच्या खाली प्रांत कार्यालयातील एक अधिकारी, TLR मधील एक अधिकारी असे एकत्र म्हणून विभाग वाईज शिबिर लावून आपण रेग्युलायझेशन काम करणार का आणि किती टायमामध्ये हे रेग्युलायझेशनचं पूर्ण उल्हासनगरचं काम आपण करून देणार, हे आपल्या माध्यमातून प्रश्न.